खूप लांबचा प्रवास करून मी आत्ता पोहोचले हातकणंगलेपासून काही अंतरावर असलेल्या म्हणजे कोल्हापूरपासून काही अंतरावर आहे हातकणंगले हे गाव म्हणजे तालुका आणि तिथून काही किलोमीटरवर आहे हे विपश्यना सेंटर धम्मलया विपश्यना सेंटर। इथे मी आत्ता आहे। वातावरण तसं निसर्गरम्य आहे। अभी मैं ब्लॅक अँड व्हाईट हो रही है। गेटच्या आत आलेली आहे मी। हे आहे गेट। इथून मी आत आले आणि खूप सुंदर असा परिसर, पक्ष्यांची किलबिल ऐकायला येते आणि हा एक तलाव आहे। सूर्य उगवलेला आहे। जवळपास 8:30 वाजत आलेले आहेत आणि बघा ही माझ्या आवडीची फुलं किती सुंदर आहेत ना। आणि इथं मोरांचा आवाज येतोय। जेव्हा मी आत आले तिथल्या सरांनी मला सांगितलं की रजिस्ट्रेशन व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही आत जाऊन एखाद्या रूममध्ये आराम करू शकता। म्हणून मी आत चाललेली आहे आणि फायनली मी पोहोचलेली आहे धम्मलया विपश्यना केंद्र कोल्हापूर। प्रत्येक विपश्यना केंद्र हे अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी असतं आणि आपल्या घरापासून कटकटीपासून लांब निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यायला हवं। आपण विपश्यना करायला हवी, कारण विपश्यनेमुळे आपल्या मनाला शांतता मिळते। या आधीच्या ज्या मी 2 विपश्यना केल्या, ती पहिली होती नागपूरमध्ये माहुरझरी येथे केलेली आणि दुसरी होती ती तर इगतपुरी येथे केलेली। त्या मानानं इथलं ठिकाण तसं छान आहे, पण मला त्या ठिकाणी खूप म्हणजे खूप छान वाटलं होतं, कारण तिथे खूप निसर्गरम्य वातावरण होतं। इथंही आहे, पण तिथं वेगवेगळी फुलझाडं होती, खूप सारी अशी बागेची रचना केलेली होती, त्यामुळे मला ते ठिकाण खूपच आवडलं होतं। इगतपुरीला तर खूप प्रकारचे फुलं होते आणि डोंगराळ भाग होता आणि मला रूम जी मिळाली होती, तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, अगदी डोंगराच्या पायथ्याला अगदी शेवटच्या रूममध्ये मला रूम मिळाली होती। इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि हे जे समोर दिसत आहेत ती सर्व महिला निवासस्थाने आहेत। बघूयात यापैकी मला कुठलं मिळतं आता। इथं गवत खूप आहे आणि हे गवत पाहूनच मला भीती वाटते, कारण हे इतकं जंगली गवत असू नये। आणि सध्याला मी माझं सामान या 1 नंबर रूममध्ये ठेवलेलं आहे। अजून मला माहिती नाही आहे मला कुठली रूम मिळणार आहे। अजून प्रोसेस सुरू व्हायला वेळ आहे, तोपर्यंत आपण परिसर पाहून घेऊया। आणि हा तो रस्ता आहे जिथून मी चालत आले। हा तो रस्ता आहे जिथून मी चालत आत आलेले आहे। अवतार पूर्ण बिघडलेला आहे। माझं पहिलं विपश्यना सेंटर होतं ते नागपूर। खूप सुंदर होतं तिथलं वातावरण, तिथला परिसर, तिथली स्वच्छता। मी याआधी 2 विपश्यना 10 दिवसाच्या पूर्ण केल्यात। पहिली विपश्यना पूर्ण केली ती नागपूरला, माहुरझरी विपश्यना होती इगतपुरीला नाशिकमध्ये। खूप सुंदर दोन्ही ठिकाणचं वातावरण अतिशय निसर्गरम्य होतं आणि मला रूम छान मिळाल्या होत्या आणि माझी विपश्यना खूप छान झाली होती। आता मी आले हे ठिकाण आहे कोल्हापूर। खूप लांबचा प्रवास करून मी आत्ता पोहोचले हातकणंगलेपासून काही अंतरावर असलेल्या म्हणजे कोल्हापूरपासून काही अंतरावर आहे हातकणंगले हे गाव म्हणजे तालुका आणि तिथून काही किलोमीटरवर आहे हे विपश्यना सेंटर धम्मलया विपश्यना सेंटर। इथं मी आत्ता आहे। वातावरण तसं निसर्गरम्य आहे, पण या आधीच्या ज्या मी 2 विपश्यना केल्या, ती पहिली होती नागपूरमध्ये
माहुरझरी येथे केलेली आणि दुसरी होती ती तर इगतपुरी येथे केलेली. त्या मानानं इथलं ठिकाण तसं छान आहे, पण मला त्या ठिकाणी खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं होतं. कारण तिथे खूप निसर्गरम्य वातावरण होतं. इथंही आहे, पण तिथं वेगवेगळी फुलझाडं होती, खूप सारी अशी बागेची रचना केलेली होती. त्यामुळे मला ते ठिकाण खूपच आवडलं होतं. इगतपुरीला तर खूप प्रकारचे फुलं होते आणि डोंगराळ भाग होता. आणि मला रूम जी मिळाली होती, तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, अगदी डोंगराच्या पायथ्याला अगदी शेवटच्या रूममध्ये मला रूम मिळाली होती आणि मला खूप छान वाटलं होतं. अजून मला इथं रूम तर नाही मिळाली, पण बघूयात आता कुठली रूम मिळते. माझी इच्छा आहे की दोन्ही वेळेप्रमाणे मला सिंगल बेडची रूम मिळावी, म्हणजे मला एकटीला राहता येईल. जेणेकरून विपश्यना करताना आपला कोणाशी आय कॉन्टॅक्ट नको असतो, स्पर्श नको असतो आणि बोलणं तर नको असतं. रूममध्ये अजून एखादा असेल तर थोडंफार का होईना आय कॉन्टॅक्ट होतो आणि आपलं मन थोडंसं का होईना विचलित होतं. म्हणून मला वाटतं की मला सिंगल रूम मिळावी. आता इथं कशी प्रोसेस आहे मला माहिती नाही, इथल्या पद्धतीनुसार मला रूम दिली जाईल. पण इथं मी 4 दिवसासाठी आलेले आहे. माझी इच्छा आहे 3 दिवसाच्या या विपश्यना कोर्समध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने विपश्यना करावी. कारण याआधी केलेल्या दोन्ही विपश्यनेचा मला खूप चांगला फायदा झाला आहे आणि मला वाटते तुम्हीसुद्धा या संधीचा, म्हणजे गोयंका सरांनी जे आपल्यासाठी या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सोयीचा आणि या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि तुम्हीसुद्धा विपश्यना करावी. जो माणूस एकदा विपश्यना करतो ना, तो वर्षातून किमान 2 ते 3दा त्याला विपश्यना करावीशी वाटते. कारण विपश्यनेनंतर जी मनाला शांतता मिळते आणि माणसाचा राग, त्याचा द्वेष जो काही कमी होतो ना, त्यामुळं त्याची चांगली प्रगती होते आणि मला त्याचा चांगला अनुभव आला आहे. म्हणून ही माझी 3री वेळ आहे विपश्यनेची.